श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आपण सर्वांनी महाशिवरात्र ही खूप आनंददायी उत्साहात साजरी करत असतो. तर पहा, आपल्याला एक त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरवात बनवत असतो. तुम्हाला पहिलं सांगते की महाशिवरात्र म्हणजेच तुम्हाला मी बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ही रात्र जागवायची असते, शिवाची रात्र आपल्याला जागवायची असते. त्याच प्रकारे पहा की शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात येत असते. तशी ही माघ महिन्याची शिवरात्र येते शुक्ल पक्षात, म्हणजे कृष्ण पक्षामध्ये चतुर्थीला. त्याला महाशिवरात्र असं म्हटलं जातं. त्यामुळे ह्या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. पहा, तर या शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला त्रिपुरवातीसारखीच ही शिवावात आपल्याला बनवायची असते. म्हणजे 750 वातींची जशी आपल्याला बाजारात वात विकत मिळते तशीच आपल्याला ही शिवावात पण 750 वातींची आपल्याला बाजारामध्ये विकत मिळते. कधी 350 असते, कधी 750 असते, पण जी मिळेल ती आपल्याला घेऊन यायची आहे. किंवा ज्यांना घरी बनवता येते त्यांनी घरी बनवायची आहे. एकत्रित पहा, सगळ्या वाती एकाला एक जोडलेल्या असतात आणि एक मोठी वरती वात असते. तर अशा प्रकारे आपल्याला ती 750 म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवात जी आणतो तशीच ही शिवावात आपल्याला घ्यायची आहे. तर ही वात आपल्याला तुपामध्ये भिजवायची आहे. म्हणजे तुपामध्ये भिजवायला असं त्याला किती वेळ लागतो, पण शुद्ध गाईचं तूप हवं आहे. एका वाटीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही अशी ती भिजवायची आहे आणि आपल्याला एक मोठी पंती घ्यायची आहे. आपल्याकडे तर दिवाळीच्या पंत्या असतात. तर आपल्याला एक मोठी पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये आपल्याला ही वात प्रज्वलित करायची आहे. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, म्हणजे ही सेवा जी आहे ना, तर प्रदोष काळाच्या नंतर, प्रदोष काळापासून तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण हा उपाय करू शकता. तर कसं करायचं की प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या आधीचा 1.5 तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा 1.5 तास, ह्या टायमिंगच्या नंतर तुम्ही कधी पण उपाय हा करू शकता. म्हणजेच तुम्ही मंदिरात पण हा उपाय करू शकता आणि घरी पण हा उपाय करू शकता. आता मंदिरामध्ये तर आपल्याला एवढ्या वाती जाळायला यायला त्याला वेळ भेटतो नाही भेटत, म्हणजे आपल्याला तिथं जाळू देतात नाही देत, असं काही आपल्याला शक्य नाही की आता तर मंदिरात जर आपल्याला जवळ आसपास जर मंदिर असेल तिथं जर आपल्याला जाण्यासाठी वेळ भेटणार किंवा तिथं आपल्याला जागा वगैरे करता दर्शनासाठीच खूप गर्दी असते, तर मग आपल्याला मंदिरात जाऊन शिववाती लावायची असते. पहा, त्यावेळेला पण आपण त्रिपुरारी पौर्णिमेला शंकरासाठीच हे करत असतो, दिवे लावत असतो. आणि आत्ताही आपल्याला तेच करायचं आहे की आपल्याला शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन दिवे लावायचे आहेत. तर आता एवढे 750 दिवे लावण्यासाठी जागा किती लागेल, त्यासाठी आपल्याला एकत्रित वात करायची आहे आणि ती वात आपल्याला पेटवायची आहे, म्हणजे प्रज्वलित करायची आहे. तर ही प्रदोष काळाच्या नंतर तुम्ही कधीही ही वात आपल्या मंदिरामध्ये जाऊन पेटवू शकता तुम्ही. आणि जर मंदिरामध्ये गेलात तर आपल्याला माचीस वगैरे न्यायचं आहे, पण ती मोठी न्यायची आहे. त्याला खाली ताट एक ठेवायचं आहे, कारण जेणेकरून आपली पण म्हणजे सांडलं पोळलं भाजलं असे काही गंमत होऊ नये म्हणून आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि नंतर ही वात प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला सेवा करायची आहे. तर तुम्ही मंदिरात गेल्याच्यानंतर मग तुम्ही कुठली शिवनामावली असू द्या किंवा तुम्ही रुद्राध्याय असू द्या किंवा तुम्हाला जे काही शिवकवच शिवस्तोत्र तुम्हाला जे सेवा करता येते ते करायची, किंवा आपला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिं बन्धनान् मृत्युमोक्षयमामृतम् हा म्हणायचा, किंवा साधं सोपा ओम नमः शिवाय. तुम्हाला ज्या शिवाय येतील ना ते तुम्हाला महादेवाच्या सेवा करायच्या आहेत. जोपर्यंत तुम्ही शिवावात जी लावलेली आहे ती प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. आता हे झालं मंदिरामध्ये. पण ज्यांना मंदिरामध्ये जायलाही वेळ भेटणार नाही, तिथे बसायलाही जागा भेटणार नाही, त्यांनी काय करायचं, आपल्या देवघराच्या समोरच पहा, आपण देवघरातल्या जो दिवा आहे त्या दिव्यावरून ही वात प्रज्वलित करायची आहे. आणि आपल्याला इथंच आपल्या देवघराच्या समोरच आपल्याला ही वात लावायची आहे. म्हणजे कसे देवघराच्या दिवा जो आहे त्याच्यावरूनच आपल्याला ही वात प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि आपल्याला घरातच ही दिवा प्रज्वलित करायचा आहे 750 वातींचा. तर आपल्याला 750 वातींचा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथेच बसून आपल्याला सेवा करायची आहे. जशी मंदिरात सांगितली तशीच आपल्याला घरात पण तुम्हाला जी सेवा येईल ना ती सेवा करायची आहे. महादेवाची तुम्ही ही काही सेवा करा, महादेवाच्या भरपूर सेवा आहेत. तुम्ही दिवा लावून 11 वाद्य वाचू शकता शिवलीलामृतमधला.
तुम्हाला जे होईल ना ते तुम्हाला करायचं आहे पहा. कारण महादेवाची सेवा ही आपली कधीही वाया जात नाही, महादेवाची सेवा केलेली. आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी तर शिवतत्व या पृथ्वी तलावावर जागृत असतं. तुम्ही जी सेवा केली त्याचं तुम्हाला फळ मिळत असतं. तर असं आपल्याला सेवा करायची आहे. आणि नंतर ती वात आहे ना ती शांत होते ती पहा, म्हणजेच वात विजायला येते त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती थोडंसं दूध शिंपडायचं आहे किंवा दूध भरून घालायचं आहे आणि शांती 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 असं 3 वेळा म्हणायचं आहे. ओम शांती 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 असं 3 वेळा म्हणायचं आहे. मग तुम्हाला ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. तुम्हाला जो जप करायचा आहे किंवा प्रार्थना म्हणायची आहे, शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तुम्हाला जी सेवा करायची आहे जोपर्यंत तुमच्या ती वात प्रज्वलित केलेली चालू आहे, दिवा प्रज्वलित आहे, तोपर्यंत तुम्हाला जी सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही करू शकता. आणि नंतर दूध घालून आपल्याला त्याच्यावरती थोडंसं दूध शिंपडून किंवा थोडंसं दूध त्याच्यावरती घालायचं आहे आणि ओम शांती शांती म्हणायचं आहे. हेच मंदिरातही असंच करायचं आहे आणि घरासमोर जरी आपण केलं तरीही आपल्याला तसंच करायचं आहे. आणि या व्यतिरिक्त पहा, रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच तुम्हाला एक महाउपाय आहे, म्हणजे सेवाच आहे हो. महाउपाय म्हणजे कसं, आपण स्वामी समर्थ केंद्रामध्ये जातो, आपल्याला ह्या सेवा भरपूर सांगितल्या जातात स्वामी समर्थ केंद्रांमध्ये. तर पहा, मग आता आपल्याला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आता बऱ्याचशा ठिकाणी आता आपल्या केंद्रात पण सांगतो आपण, मला असं होतं, मला तसं होतं, मला ह्या गोष्टीत अडचण येतात, मला त्या गोष्टीत अडचण येतात, मला हा त्रास आहे, असा त्रास आहे, जाणून बुजून त्रास होतात, माझे कामं व्हायला येतात, पण थोड्याशा गोष्टीवरून कामं माझे सगळे निघून जातात. अशा भरपूर गोष्टी असतात. त्याला आपण म्हणतो शनीचा त्रास आहे, म्हणजे शनीची 7.7 आहे, पनवती आहे माझ्या पाठीमागं. मग त्या 7.7साठी तुम्हाला एक सेवा करायची आहे. पहा, ही केंद्रात सेवा सांगितली जाते. आपल्याला काय करायचं आहे, ज्याला 7.7 आहे त्याने पहा, आता घरातल्या प्रत्येकाने केलं तरी पण चालेल, पण पहा सगळेच जण ऐकतात असं काही नाही, पण पहा मग ज्यांना जे ऐकतील, जे करणारे असतील त्यांनी काय करायचं आहे, पहा एक कणिक, आता ते आपल्याला मीठसुद्धा घालायचं नाही कणिक मळताना आणि हळद पण काहीच घालायचं नाही, फक्त आपल्याला कणिक घ्यायची आहे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक त्याचा गोळा करून दिवा बनवायचा आहे. आणि आपण कसं दिवा बनवल्याच्या नंतर पहा साईडला 2 हे ठेवतो, आपण जसं ह्याच्या वेळेस करतो की आपण आपल्याला जेव्हा पितरांसाठी दिवा लावायचा आहे पहा धन्वंतरी दशीला त्या दिवशी संध्याकाळी, तसंच आपण हे करायचं आहे. तर आपल्याला दोन्ही साईडला त्या दिव्याच्या साईडला दोन्ही पण आपल्याला गोळे इकडून इकडून तसे ठेवायचे आहेत आणि आपल्याला मध्ये दिवा करायचा आहे. तर हा दिवा काय करायचा आहे, तेव्हा पण तो 4मुखी दिवा असतो, आपल्याला एकच मुखी दिवा करायचा आहे. आणि म्हणजे एकमुखी तो दिवा करायचा आहे आणि त्यामध्ये एक लहान वात घालायची आहे. जशी की आपण जेव्हा गड बसवतो तेव्हा कशी मोठी वात घालतो, तशी आपल्याला मोठी वात त्याच्यामध्ये घालायची आहे. त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे आणि तिळाचं तेल घालायचं आहे. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये आपला चेहरा पाहायचा आहे. आता ज्यांना हा दिवा बनवायचा आहे त्यांनी प्रत्येकाने सेपरेट दिवा बनवायचा आणि मग आपला त्या चेहरा पाहायचा आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा. आणि मग हा दिवा प्रज्वलित करायचा कुठे, देवघरासमोर. आपल्याला चेहरा पाहायचा देवघरासमोरच, दिवा प्रज्वलित करायचा देवघरासमोरच. आणि मग नंतर तो आपल्याला दिवा आपण घरात येताना उजव्या बाजूला आणि घरातून बाहेर जाताना डाव्या बाजूला अशा ठिकाणी आपल्याला तो दिवा ठेवून द्यायचा आहे. त्याच्या खाली तुम्ही थोड्याशा अक्षदा वगैरे ठेवू शकता. आणि हा दिवा प्रज्वलित करताना पण आपल्याला हळदी कुंकू वगैरे अक्षदा वगैरे व्हायच्या आहेत. आणि आपण जेव्हा त्रिपुरारी वात पण जेव्हा पेटवणार आहोत म्हणजे प्रज्वलित करणार आहोत तेव्हा पण आपल्याला त्या वातीत त्या दिव्याच्या अगोदर आपल्याला हळदी कुंकू लावून वगैरे अक्षदा वगैरे वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. नंतर ती आपल्याला त्रिपुरा वात जशी आपण प्रज्वलित करतो तशीच आपल्याला शिववात प्रज्वलित करायची आहे. आणि ही जी दिव्या आहे आपण कणकेचा बनवलेला, याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि मग तो दिवा आपल्याला आपल्या घराच्या उजव्या म्हणजे घरात येताना उजव्या बाजूला आणि घरातून बाहेर जाताना डाव्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि प्रत्येकाने समजा मुलांसाठी पण मुलांनी वेगळा केला, आता प्रत्येकाला बनवणार तर आपण आहोत पण मुलांना त्यांची ही करायला लावायची. तर आपण ह्याच्या वेळेस पण आपण हा दिवा प्रज्वलित केल्यावर पण आपण थोडा वेळ तरी आपण ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा शिवप्रार्थना किंवा रुद्राध्याय किंवा आपल्याला 11वा अध्याय जरी आपल्या शिवलीलामृतला वाचला म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल ना ते. आता मुलांना पण तीच सेवा करायला लावायची आणि तुम्हीही तीच सेवा करायची आणि देवघरासमोरच दिवा हा प्रज्वलित करायचा आणि मगच आपल्याला आपल्या घराच्या म्हणजे घरात येताना उजव्या बाजूला आणि घरातून बाहेर जाताना डाव्या बाजूला अशा ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. काहीतरी आपल्याला 10-15 मिनटं तरी आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजे तुम्ही 108 वेळा माळ जप करा किंवा तुम्हाला 11 माळी जप करायचे असतील तर 11 माळी जप करा ओम नमः शिवायच्या. ती तर एकदम प्रभावी सेवा आहे ओम नमः शिवाय. तर मग चला लक्षात ठेवा
की आपल्याला दिवा प्रज्वलित करताना दिव्याला आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, हळद कुंकू अक्षता वगैरे वाहून. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे आणि सेवा करून झाल्याच्या नंतरच बाहेर दिवा आपल्याला नेऊन ठेवायचा आहे. आणि आपली ही जी आपण शिवावात लावणार आहोत ती पण पूर्ण संपेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे आणि ती पण प्रज्वलित करायच्या अगोदर आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची आहे, हळद कुंकू अक्षता वगैरे लावून. एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती म्हणजे सेवा तुमच्यासाठी घेऊन आले होते. कारण हा जो व्हिडिओ घेऊन आले आहे आजचा, तर या व्हिडिओने तुमच्या नक्की मनोकामना पूर्ण होतील. शिवशंकर भोलेनाथ तुमच्या नक्की मनोकामना पूर्ण करतील. मग चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.